नमस्कार. सत्यपरिचितमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. काल मीरा रोडच्या मुन्शी कंपाऊंड पाठीमागे असलेल्या मोकळ्या जागेमध्ये जी भयानक आग लागली होती, त्यानंतरचे हे आजचे दृश्य आहे. आग आता सध्या शांत झालेली आहे. अग्निशमन विभागाने अनेक तासानंतर ही आगीवर नियंत्रण मिळवलेलं आहे. मात्र यामध्ये एक गोष्ट अशी आहे की आग तर लागली मोकळ्या जागेमध्ये, मात्र त्याच्या बाजूला असलेल्या या इमारतीच्या या घरामध्ये, या घराचं आपण बघू शकता संपूर्णपणे नुकसान झालेलं आहे. आग एवढी भयंकर होती की या घरातील काचा तुटून या घरामध्ये जो एसी होता त्या एसीचा स्फोट झालेला आहे आणि संपूर्ण घराचं इंटिरियर तसेच सामान हे जळून खाक झालेलं आहे. या इमारतीत जेव्हा आग लागली तर या घरात राहणारे जे व्यक्ती होते त्यांनी इमारतीमधील सर्वांना बाहेर काढलं. मात्र त्यांच्याच घरामध्ये मोठ्या प्रमाणात आग लागली आणि त्यांचं जवळपास सर्व सामान, सर्वात जास्त नुकसान त्यांच्या घराचं झालेलं आहे. दादा, काय सांगाल, नेमकं काय झालं होतं त्यावेळी? किती भयंकर आग होती आणि कशा प्रकारे तुमच्या घरामधलं जे विध्वंस दृश्य आहे ते आता दिसत आहे? साधारणतः 8:30 पावणे 9च्या दरम्यान युजली त्यावेळेला सगळेच लोक घरी येतात. त्या दरम्यान आम्ही घरी आलो, जस्ट फ्रेश होऊन बघतो तर इकडे काहीतरी स्फोट झाला आणि मोठी आग आली आणि त्याचे बाटले उडून आमच्या सोसायटीमध्ये पडले. आम्ही त्याच क्षणी धावून सगळे लोक, आम्ही फक्त फर्स्ट मोमेंट घेतली की आपण आपले आपले जे गॅसचे लाईन आहेत त्या बंद करूया. पण मी खाली जाऊन बघतो तोपर्यंत आग एवढी भडकली होती की आमच्या बिल्डिंगच्याही वर दिसत होत्या त्या ज्वाळा. त्या विदिन सेकंड आम्ही परत वरती येऊन पूर्ण बिल्डिंग खाली केली. बिल्डिंगमध्ये आमच्या जवळजवळ 30%, जर 25 घर आहेत त्यापैकी जवळजवळ 7 ते 8 घरामध्ये म्हातारे लोक आहेत, जे की 60च्या आहेत. त्या लोकांना सगळ्यांना बाहेर काढून केलं आणि ह्या आजूबाजूच्या असलेल्या झाडांमुळे ती आग जशी जशी आमच्या बिल्डिंग जवळ आली आणि बिल्डिंगच्या एका बाजूची सगळी पाईपलाईन, काचा सगळं जळून गेल्यानंतर परत इथे आल्यावरती आमच्या घरामध्ये जेव्हा ती आग आली, तसंच 5व्या माळ्यावरती एका घरामध्ये जसं एसीला आग लागली तर एसीचे जे कॉम्प्रेसर ब्लास्ट होऊन त्यांचे बेडरूम आणि हॉल हे डॅमेज झालेले आहेत. आणि जसं दादा म्हणाले की सगळ्या बिल्डिंगमध्ये सर्वात जास्त नुकसान आमचं झालं, कारण आम्ही त्या इव्हॅक्युएशन मध्ये जास्त बिझी राहिलो लोकांना ह्याच्या करण्यामध्ये, आणि आम्हाला आमचं जे फर्स्ट एड करायला होतं, पहिली ऍक्शन घ्यायची होती ते घ्यायला नाही मिळाले. पण ठीक आहे, आम्हाला त्याचा काही एवढं हे नाहीये. आमची सगळी लोक सेफ आहेत, त्यातच आम्हाला आनंद आहे. पण प्रशासनाने अशा इलिगल गोष्टी, जे इलिगल टेंट बांधून हे जे सोफेवाले होते, इथे काहीतरी शूटिंगच्या सामानाचा एक गोडाऊन होता, त्या बाजूला एका मंडप डेकोरेटरचं गोडाऊन होतं, तसंच आमच्या बिल्डिंगच्या समोर आता ज्याच्यावर कार्यवाही झाली ते गोडाऊन होतं. हे गोडाऊन असे इलिगल चालतात जिथे ना कुठली फायर एनओसी असते. इव्हन एवढ्या ह्याच्यामध्ये जर तुम्ही बघाल ना, पूर्ण साधारणतः जवळजवळ 200 मीटरचा आसपासचा एरिया जळालाय, पण त्यामध्ये तुम्हाला एक फायर एक्सटिंग्विशरचा बाटला नाही दिसणार. तर एवढीही प्रशासनाचा एवढा हलगर्जीपणा आणि लोकांच्या जीवाशी खेळ, हीच जर गोष्ट रात्री 8:30 ऐवजी जर रात्री 2-2:30ला झाली असती ना, तर जीवितहानीचा आकड्याचा हिशोबच लावू शकला नसतात. कारण आमच्या सोसायटीमध्ये जसं मी सांगितलं की म्हातारे आणि लहान मुलं, माझा स्वतःचा 10 महिन्याचा बाळ घेऊन आम्ही बाहेर पळत सुटलो. तर कंडिशन खूप खराब होती. पण प्रशासनाने याच्यावरती जागृत होऊन काहीतरी केलं पाहिजे, कारण आता फक्त आम्हाला दाखवण्यासाठी कार्यवाही केली आणि परत 15 दिवसांनी जर इथे मंडप वगैरे बांधला तर त्याचा काही फायदा नाही. कारण आम्ही वारंवार 2019-20 पासून प्रशासनाच्या मागे आहोत की हे इलिगल चालू आहे, यांच्या इथे काहीच ऍक्शन नाही घेतली जाते किंवा इथे कुठलेच नॉर्म्स पाळले जात नाहीत. पण ते प्रशासनाने आम्हाला कुठलंच उत्तर नाही दिलं आणि आम्ही तुम्हाला त्याची मेल कॉपी सुद्धा दिलेली आहे की आम्ही प्रशासनाला, आणि ज्या आम्ही मॅन्युअल कॉपी सबमिट केल्या होत्या त्या सगळ्या आमच्या सोसायटी ऑफिस सोबत जळून गेलेल्या. धन्यवाद. जसं की सांगितलं, बिल्डिंगमधल्या सर्वांना बाहेर काढण्यामध्ये यांचं स्वतःचं घर जळालं आहे. यांनी स्वतःच्या घराकडे लक्ष दिलेलं नाही आहे. ही जी आग आहे, जर ही रात्रीच्या वेळी लागली असती तर मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली असती. 2019-2020 म्हणजे जवळपास 6 ते 7 वर्षांपासून मीरा भाईंदर महानगरपालिकेला वारंवार या इमारतीच्या सोसायट्यांकडून, रहिवाशांकडून तक्रार करण्यात येते. मात्र या अनधिकृत बांधकामांवर कुठल्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नाही. मात्र काल आग लागल्यानंतर आज प्रशासन झोपेतून जागे झाले आहे आणि आज त्यांनी जवळपास फक्त दिखाव्यासाठी 2 ते 3 ठिकाणी कारवाया करून दाखवलंय. मात्र यांच्या घराचे नुकसान झालंय, जे लाखोंचं नुकसान झालेलं आहे, याची भरपाई कोण करून देणार आहे? यासाठी मीरा भाईंदर महानगरपालिका पुढाकार घेऊन यांच्या घरातलं जे नुकसान झालेलं आहे ते भरून देणार आहे का? या सर्व गोष्टींना डावळून हे सर्व धंदे सुरू होते. प्रभाग अधिकारी असेल, अतिक्रमण विभाग प्रमुख असतील, उपायुक्त असतील, या सर्वांनी गेल्या 6-7 वर्षांपासून यांच्या तक्रारीकडे कानाडोळा केला. याचाच परिणाम आज यांच्या घरामध्ये जे नुकसान झालंय हे जवळपास कुणामुळे झालं, कोण याची जबाबदारी घेणार? या सर्व नुकसानीचं भरपाई मीरा भाईंदर महानगरपालिका करून देणार
की या ठिकाणी ज्यांनी हे धंदे सुरू केले होते हे ह्यांचं नुकसान भरून देणार आहेत. कारण की या ठिकाणी पॉलिटिकल म्हणजे राजकारणाशी निगडीत असलेल्या व्यक्तींच्या मालमत्ता होती. त्यांना दर महिन्याला लाखो रुपयांचं भाडं येत होतं. त्यांची घरं भरत होती. मात्र आज यांचं घर हे पूर्णपणे उद्ध्वस्त झालेलं आहे. यांच्या घरातलं सामान गेलेलं आहे. तर याची जबाबदारी कोण घेणार आणि यांची भरपाई कोण करणार?